तर सगळ्यात आधी फ्रेंड तुम्ही याचं फिटिंग बघू शकता। तर कटोरी जी आहे खूप छान अशी आपली व्यवस्थित बसलेली आहे। तर कटोरी कुठे सुद्धा लूज किंवा फुगलेली सुद्धा नाही। तर काकीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही आपला फुगा वगैरे आलेला नाही। आणि हा आपला बॅक आहे, तर आपण बॅकला नॉट लावलेले नाहीत तरी सुद्धा आपला बॅग जो आहे अगदी परफेक्ट असा बसलेला आहे। तर या ब्लाऊजचं जे कटिंग आणि स्टिचिंग आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपल्याला 40 साईजचं कटोरी ब्लाऊज इथं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर जे आपल्याला कटोरीची मापं लागतात तर ते आपण इथं घेतलेली आहे। जसं की तुम्ही इथं बघू शकता की छाती 10 + 2 इंच 12 इंच घेतलेली आहे। कमर 8.5 + 2 इंच 10.5 घेतलेली आहे। जी आपली पूर्ण उंची आहे 15 + 1 इंच 16 घेतलेली आहे। शोल्डर 5.5 घेतलेला आहे। मुंडा 6 घेतलेला आहे। आपली जी गळारुंदी आहे 2.25 घेतलेली आहे। कटोरी 6 घेतलेली आहे। क्रॉस पट्टी जी आहे तर ती 3 आणि 2.5 घेतलेली आहे। पुढील जो गळा आहे तो 6.5 घेतलेला आहे आणि जो मागील गळा आहे तो मी 11 वरती घेतलेला आहे। तर आता मागील जो गळा आहे तो तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। तर मी इथं आपली 40 साईजचं जे मेजरमेंट आहे तर ते इथं घेतलेलं आहे। आणि तर आता इथं मी घेतलेला आहे कार्ड शीट पेपर आणि त्यानंतर सिंगल फोल्ड मी असं केलेलं आहे आणि पेपरच्या पॅक बाजूला मी जी मापं आहेत तर ती इथं टाकणार आहे। तर सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप जे आहे 16 इंच टाकलेलं आहे। इथं बघू शकता की आपल्या सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर आपलं 5.5 येणार आहे। तर मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि जो आपला मुंडा आहे तर तो 6 इंचावरती आपण इथे घ्यायचा आहे। तर मुंडा मी घेतलेला आहे 6। तर आता आपण टाकणार आहोत आपल्या छातीचं माप जे 12 इंच आलेलं आहे। तर 10 माप आहे प्लस त्यामध्ये 2 इंच मार्जिन ॲड करून आपल्या छातीचं जे माप आहे 12 इंच आलेलं आहे। तर इथे मी घेणार आहे 12 इंच। आता त्यानंतर आपण इथे घेणार आहोत आपल्या कमरेचं माप। जी कमर आहे आपली 8.5 + 2 इंच आपण मार्जिन ॲड करून 10.5 इंच आपण जे आपलं कमरेचं माप आहे तर ते इथे घेणार आहोत। आता त्यानंतर छाती आणि कमर जे आहे आपण अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची आहे। आता क्रॉस पट्टी जी आहे तर ते आपल्या आपण गळ्याच्या साईडला टाकायची आहे। जसं की मी पॅक बाजूला इथं क्रॉस पट्टी जी आहे 3 इंच घेतलेली आहे आणि पेपरच्या ओपन बाजूला मी 2.5 इंच क्रॉस पट्टी जी आहे असं माप टाकलेलं आहे। तर एक लाईन अशी आपण आखून घ्यायची आहे क्रॉस पट्टीची। आता त्यानंतर आपण इथं घेणार आहोत आपली गळारुंदी। जी गळारुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच। तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला शोल्डरची पट्टी लहान हवी असेल तर। गळारुंदी जी आहे तर तुम्ही 2.5 घेऊ शकता। तर आता पुढचा जो गळा आहे मी घेतलेला आहे 6.5 इंच। तर आता आपण इथे घेणार आहोत आपण कटोरी घेणार आहोत 6 इंच। तर इथं बघू शकता की आपण असं कटोरीचं माप जे आहे घेतलेलं आहे 6 इंच। आता त्यानंतर त्या लाईनवरती आपण एक स्ट्रेट अशी लाईन आखून घ्यायची आहे त्या मार्कवर। आणि जो आपला गळा आहे पुढचा तर त्याच्या वरच्या साईडला आपण असं 1 इंच घेतलेला आहे आणि अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कटोरीचा शेप द्यायला अगदी सोपं पडेल। तर आता हे बघू शकता की एकदम सिंपल पद्धतीने आपण इथं कटोरीचा जो शेप आहे तर तो असा काढलेला आहे। तर अशा टाईप तुम्ही कटोरीचा जो शेप आहे आपला तर तो देऊ शकता। तर हा झाला आपला परफेक्ट जो कटोरीचा शेप आहे तो। तर 6 इंचाची कटोरी घेतलेली आहे मी। आणि त्यानंतर क्रॉस पट्टीला सुद्धा आपण इथं थोडासा कर्व शेप द्यायचा आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता मी थोडासा असे आकार दिलेला आहे क्रॉस पट्टीला आतून। तर त्यामुळे काय होतं ब्लाऊज शिवल्यानंतर तो त्याचा गेटअप आहे तर तो खूप छान वाटतो आणि क्रॉस पट्टीचा सुद्धा शेप जो आहे खूप छान वाटतो शिवल्यानंतर। तर आता आपण घेणार आहोत आपला पुढचा गळा। तर थोडासा मी तो बाहेरून घेतलेला आहे
जसं की पुढचा जो गळा आहे थोडा मी पसरट वापरतो, तर त्यामुळे मी इथं पसरट गळा जो आहे घेतलेला आहे। आता फ्रंट मुंड्याचं जे माप आहे आपण 1 इंचावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे असं मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे। आणि जो आपला बॅकचा मुंडा आहे तर तो आपण 1.5 इंचावरती घेतलेला आहे आणि जो आपला फ्रंटचा मुंडा आहे तर तो आपण घेतलेला आहे 1 इंचावरती। तर इथं बघू शकता की आपण बॅकचा मुंडा जो आहे 1.5 इंचावरती घेतलेला आहे। तर आपण कटोरी ब्लाउज 40 साईज इथं रेडी करत आहोत, तर त्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे। आणि आता आपलं जे पूर्ण कटोरी ब्लाउजचं मार्किंग आहे तर ते पूर्ण असं कंप्लीट झालेलं आहे। तर आता आपण कटिंग करणार आहोत आपला पेपर। तर ज्यांना शोल्डरचं फिक्स माप माहिती नसेल किंवा 32ला आपण किती शोल्डर घ्यायचं, किती मुंडा घ्यायचा, किंवा 38ला किती शोल्डर घ्यायचं, किती मुंडा घ्यायचा, तर तो जो पूर्ण चार्ट आहे तर तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे की 27 ते 44 छातीपर्यंत किती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं, किती गळारुंदी घ्यायची किंवा मुंडा किती घ्यायचा। तर याचा पूर्ण जो मी चार्ट आहे तर तो मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तर तुम्ही एकदा नक्की चेक करा। आणि जसं की कटोरीचं सुद्धा आपल्याला आपण ज्यावेळी एखाद्याचा नवीन ब्लाऊज शिवतो, पहिल्यांदाच एखाद्याचा आपण ज्यावेळी ब्लाऊज शिवतो तर त्याचं सुद्धा आपल्याला माप माहिती नसतं, तर त्याचा सुद्धा मी कटोरी चार्ट दिलेला आहे की छाती जर किती असेल तर त्याला आपण कटोरी किती घ्यायची, तर तोही मी चार्ट दिलेला आहे। तर आता हे बघू शकता की आपण फ्रंटचं जे कटिंग आहे तर ते असं करणार आहोत। तर सेंटरपासून पेपर जो आहे आपण असा कट केलेला आहे आणि गळ्याला सुद्धा मी असा कट दिलेला आहे दोन्हीला। तर हा आपला झाला बॅक पार्ट। तर आता आपण इथं गळा फ्रंटचा कट करणार आहोत आणि त्यानंतर आपले फ्रंटचे जे पार्ट आहे तर पूर्ण आपण असे कटिंग करून घ्यायचे आहेत। तर क्रॉस पट्टी आता आपण इथं कट करणार आहोत। तर या ट्रिकने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर अजिबात शोल्डर वगैरे पडत नाही, जसं की मी स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवलेलं आहे। मी अजिबात नॉट्स वगैरे लावलेले नाहीत, पण शोल्डर अजिबात आपलं पडलेलं नाही, व्यवस्थित बसतं, कुठेही लूज सुद्धा होत नाही, अगदी व्यवस्थित शोल्डर फिटिंगमध्ये बसतं। तर हा झाला आपला बॅक पार्ट आणि आपले फ्रंटचे पार्ट सुद्धा आपण असे कट केलेले आहेत। तर आता आपण जो आपला मागील गळा आहे तर तो इथं कट करणार आहोत। तर मागील जो आपला गळा आहे 11 इंचावरती मी घेतलेला आहे। तर गळ्याची जी ब्रॉडनेस आहे पाठीमागची मी थोडीशी अशी वाढवून घेतलेली आहे। जितकं तुम्हाला गळा ब्रॉड घालायला आवडतं तितकं तुम्ही हे घेऊ शकता। तर मी यू टाईप असा जो गळा आहे आपला बॅकचा तर तो दिलेला आहे। तर आपला बॅक पार्ट जो आहे आपण असा गळा काढून घेतलेला आहे। आपला मुंडा आहे, आपली क्रॉस पट्टी, आणि आता जी आपली कटोरी आहे तर ते आपण दुसऱ्या पेपरमध्ये कट करणार आहोत वाढवून। तर आता या पेपरवरती आपण जी आपली कटोरी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे। तर दुसऱ्या पेपरवरती ठेवून जसं आहे तसं हे कटोरी जी आहे पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे। पूर्ण कटोरी जी आहे पूर्ण अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपण आहे तशी अशी जी कटोरी आहे तर ती मार्किंग करून घेतलेली आहे। आणि ज्यावेळी आपण कधी हे मार्किंग कराल तर त्यावेळी स्ट्रेट जी आपल्याला लाईन दिसते तर ती अशी ठेवूनच मग ही कटोरी जी आहे मार्किंग करायची आहे। आणि त्यानंतर आता आपण दोन्ही साईडला इथं 1.5 इंच वाढवणार आहोत।
तर तुम्ही थोडंसं असं आपली जी रेष आहे तर ती क्रॉसमध्ये घेतलेली आहे, स्ट्रेट न घेता. तर ही स्ट्रेट आपण घ्यायची नाही. जी आपण थोडीशी क्रॉस घेतलेली आहे तर ती अशी आपल्याला जी लाईन आहे तर ती कटोरीची घ्यायची आहे, 1.5 इंचाची वाढवून घेतलेली आहे आपण. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असेच क्रॉसमध्ये ती लाईन जी आहे आपण घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला आता मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि त्यानंतर या दोन्ही साईडचा आपल्याला इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर जर मोठं माप असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, आणि जर लहान माप असेल म्हणजे 34-32 जर माप असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच घ्यायचं आहे. तर मी इथं घेतलेलं आहे 1.5 इंच. तर 1.5 इंच जे माप आहे तर ते घेऊन सेंटरला आपण असा कर्व आकार जो आहे आपल्या कटोरीला दिलेला आहे. आता जी बाजू आपली गळ्याची आहे तर तिथून आपण एक स्ट्रेट अशी लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. आणि जी बाजू आपली कटोरीला मुंड्याला जॉईंट होणार आहे तर तिथे आपण वरच्या साईडला थोडंसं इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्या पॉईंटला आपल्याला जॉईंट पूर्ण हे असं करायचं आहे. तर हे बघू शकता आपण अशी कटोरी जी आहे वाढवून घेतलेली आहे. तर आता आपण हे कटिंग करणार आहोत. तर इथं बघू शकता मी वरती अर्धा इंच घेतलेला आहे, दोन्ही साईडला 1.5 इंच घेतलेला आहे. तर परत एकदा बघू शकता. आणि जो आपला इथं सेंटर आहे तर तिथे मी घेतलेला आहे 1.5 इंच. तर आता आपण ही जी कटोरी आहे तर ती कट करायची आहे. तर कटोरी आपण अशी कट करून घेतलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी स्लीवचं जे कटिंग आहे तर ते दाखवलेलं नाही, कारण स्लीवचा जो माझा व्हिडिओ आहे मी चॅनलवरती माझा अपलोड केलेला आहे सेपरेट. तर त्यामध्ये तुम्हाला अगदी सविस्तर मी माहिती सांगितलेली आहे की किती जर छातीचं माप असेल तर आपल्याला किती माप घ्यायला हवं स्लीवसाठी. तर तो सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे स्लीव्जवरती. तर आता आपण कट करणार आहोत आपले मेन कापड, तुम्ही तर बघू शकता. तर एल्बोपर्यंत स्लीव जे आहेत आपल्या आपण कट करणार आहोत. तर आता हा जो पेपर कटिंग आहे तर तो आपण असाच अस्तरवरती ठेवून कट करायचा आहे. तर यामध्ये कुठेही आपल्याला अस्तरवरती मार्जिन ॲड करायचं नाही. जसं आहे हा पेपर पॅटर्न तसंच अस्तरवरती ठेवून हे आपण कट करून घेणार आहोत. तर आता आपण हे कट करून घेतलेले आहेत. बॅक पार्ट जो आहे आपला असं कट केलेला आहे मेन कापडावरती आणि अस्तरवरती. आणि हा आपला आहे फ्रंट पार्ट मुंडानी कटोरी. तर एक्स्ट्राचं मी मेन कापडावरती थोडंसं कापड जे आहे वाढवून घेतलेलं आहे. बाकी अस्तरवरती आपल्याला परफेक्ट असं कटिंग जे आहे करायचं आहे. तर आता आपला राहिला क्रॉसपट्टीचा पार्ट. तर क्रॉसपट्टी आपण जॉईन करतो कटोरीला, तर त्यामुळे आपण इथं वरच्या साईडला इथं अर्धा इंच वाढवायचे आहे आणि साईडला सुद्धा 1 इंच वाढवायचं आहे. तर माझं कापड थोडं कमी होतं तर त्यामुळे मी वाढवलेलं नाही. तर वरच्या साईडला आपण शिलाईसाठी इथं अर्धा इंच वाढवायचं आहे. आता एक्स्ट्राचं जे कापड आपलं मेन कापड होतं ते पूर्ण मी कटिंग करून घेतलेलं आहे, कारण आपण जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ती सिंगल काढलेली आहे, डबल काढलेली नाही. तर आता ह्या आहे स्लीव्ज ज्या एल्बोपर्यंत मी कट केलेल्या आहेत. तर आता फ्रंटचे जे पार्ट आहे तर ते अस्तरला आणि मेन कापड जे आहे जोडून घ्यायचं आहे. तर मी तर शिलाई मारून घेणार आहे, तर तुम्ही हे चिटकवू सुद्धा शकता. तर असं अपोजिट साईडला ठेवून असं आपण ह्याला टेप मारून घेणार आहोत. तर ही बाजूसुद्धा जी आपली मुंड्याची आहे तर तीसुद्धा आपण अशी जॉईंट करून घ्यायची आहे. म्हणजेच मेन कापड आणि अस्तर ह्या जे आहे तर ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं. तर पूर्ण आपले जे फ्रंटचे पार्ट आहेत अस्तरला जोडून झालेले आहेत. आपलं मेन कापड जे आहे अस्तरला आपण जोडून घेतलेलं आहे. तर कटोरी इथं बघू शकता की मी अशा अर्धा इंचच्या स्पेसवरती जी कटोरी आहे तर ती जोडत आहे. तर कटोरीला सुद्धा आपलं एक्स्ट्रा तो कुठंही कापड जे आहे शिल्लक आपलं उरलेलं नाही. अगदी परफेक्ट जी कटोरी आहे तर ती आपली व्यवस्थित अशी जोडलेली आहे.
तर दोन्ही साईड आपण अशा जोडून घ्यायच्या आहेत। आता त्यानंतर ही जी टीप आहे तर त्याच्या थोडंसं पुढच्या साईडला आपण हे कापड घ्यायचं आहे आणि त्यानंतर कटोरीचे टक्स आपण इथं मारून घ्यायचे आहेत। वरच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि बॉटमला आपण 1.5 इंच घेतलेला आहे। तर असा आपण कटोरीचा जो टक्स आहे तर तो असा मारून घेतलेला आहे। तर दुसरी साईड आपण अशीच करून घ्यायची आहे। तर बॉटमला 1.5 घेतलेला आहे, वरच्या साईडला आपण 2.5 इंच घेऊन असा कटोरी टक्स इथं आपण मारून घ्यायचा आहे। तर आता कटोरीचा शेप बघू शकता खूप आपला व्यवस्थित आणि छान असा आलेला आहे। तर आता गळ्याच्या वरच्या साईडने आपण इथं 5 इंच माप टाकलेला आहे, दोन्ही साईडला 5 इंच माप टाकायचं आहे। तर थोडासा इथं कर्व शेप कट करून मग आपण क्रॉस पट्टीही जोडून घेणार आहोत। तर जशी की आपण प्रत्येक ब्लाउजला क्रॉस पट्टी जोडतो तशा टाईप आपण इथं क्रॉस पट्टी जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर पूर्ण ब्लाउज शिवत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कुठेही टिप मारायला लागू दे कटोरीला किंवा क्रॉस पट्टी जोडताना, तर पूर्ण अर्धा इंचाचा जो गॅप आहे आपण टिप मारताना तो ठेवायचा आहे। तर ते ठेवल्यामुळे काय होते की आपलं ब्लाउज जे आहे कुठेही चुकत नाही किंवा शेप जो आहे आपला ब्लाउजचा तर तोही खूप छान येतो, फिनिशिंग छान राहतं। तर एक साईड जी आहे आपली क्रॉस पट्टी आपण अशी जोडून घेतलेली आहे, तर दुसरीही साईड अशी जोडून घ्यायची आहे। तर आता आपण लावणार आहोत इथं आय आणि हुक पट्टी। तर हुक पट्टी जी आहे मी 2.5 इंचाची घेतलेली आहे आणि जी आपली आय पट्टी आहे तर मी ती 3 इंचाची घेतलेली आहे। तर आय पट्टी आपल्याला इथं 3 इंचाची घ्यायची आहे। आता जसं की आपण आय पट्टी जी आहे तर ती ब्लाउजच्या उलट्या साईडने आपण अशी आपली जी पट्टी आहे फोल्ड करून लावायची आहे। टिप मारल्यानंतर त्याच्यावरती आपण एक दाब टिप घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली ही जी पट्टी लावली होती तर ती अशी सरळ बाजूवरती आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि सेंटरला मी टिप मारलेली आहे कारण आपण जे लुक्स आहे तर ते या पट्टीमध्येच करणार आहोत, कापडामध्येच करणार आहोत। आणि जी आपली हुक पट्टी आहे तर ती आपण अशी सरळ बाजूने लावून घ्यायची आहे ब्लाउजला। तर त्याच्यावरती आता मी मारलेले आहे दाब टिप आणि त्यानंतर या पट्टीला आपण असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। तर आपली आय आणि हुक पट्टी जी आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे, इथं बघू शकता। तर आता आपण देणार आहोत आपल्या गळ्याला शेप। तर गळ्याला मी थोडासा शेप दिलेला आहे, तर दोन्ही साईडला असं मार्किंग सेम करून मगच आपल्याला इथं गळ्याला जो आहे शेप द्यायचा आहे। तर जो आपला गळा थोडासा इथं कमी जास्त झाला होता तर तोही अगदी परफेक्ट इथं झालेला आहे, एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट जो आपला गोल आकार आहे तर तो आपल्या गळ्याला आलेला आहे। तर कटोरीच्या टोकाला आपण थोडंसं लॉक करून घेतलेलं आहे जेणेकरून ते उसवायला नको। तर आता आपण इथे घेणार आहोत, आपण पायपिंग लावणार आहोत अगदी त्याच कापडाची सिंपल पायपिंग। तर यामध्ये आपण कॉर्ड वगैरे अजिबात वापरलेलं नाही, अगदी नॉर्मल आपण पायपिंग लावतो तशी मी तर पायपिंग जी आहे लावून घेतलेली आहे। तर एकदम जी आपली सिंपल पायपिंग आहे तर ती सुद्धा खूप छान अशी सेट झालेली आहे, कुठेही पायपिंग जी आहे उचललेली नाही, अगदी प्रॉपर गळ्याच्या शेपनुसार जी आपली पायपिंग आहे तर ती बसलेली आहे। तर दुसरी साईड आपण अशीच लावून घ्यायची आहे। तर पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर कॉर्ड पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ आहे आणि अंडरग्राउंड पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ मी जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। जर कुणाला रेडीमेड पायपिंग लावायची असेल तेही अंडरग्राउंड तर तो सुद्धा व्हिडिओ जो आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला जर जमत नसेल पायपिंग लावायला तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की बघू शकता। आणि कॉर्ड पायपिंग सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीने कशी लावायची तर तो सुद्धा जो व्हिडिओ आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर हा आपला बघा झाला गळा तयार, एकदम परफेक्ट आणि गोल शेप आपला व्यवस्थित असा आलेला आहे। तर आता मी बॅक तयार केलेला आहे, स्लीव ज्या आहेत तर त्या सुद्धा तयार केलेल्या आहेत आणि बॅक इथं बघू शकता की एकदम सिंपल असा आपण जो गळा आहे तर तो तयार केलेला आहे, म्हणजेच अस्तर आतल्या साईडला पलटी घेऊन
आपण त्याच्यावरती दाबटीप दिलेले आहे आणि अगदी प्रॉपर जो आपला गळा आहे तो तयार झालेला आहे। तर आता थोडंसं मी सरळ बाजूने शोल्डर इथं जोडून घेतलेलं आहे। तर शोल्डर जोडताना आपल्याला एकदम काटोकाट टीप इथं मारून घ्यायची आहे। आता त्यानंतर शोल्डर जे आहेत दोन्ही एकमेकांवरती असे ठेवून दोन्ही समान शोल्डर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा अर्धा इंच आपण इथं उलट्या साईडने आपण ते शोल्डर जोडून घ्यायचं आहे। आता स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण काय करायचं आहे, दोन्ही आपल्या साईड आहेत फिटिंगच्या, तर त्या पहिला आपण बघायच्या आहेत की समान आहेत का। कमी जास्त जर असेल तर त्या आपण एका साईडला कट करून घ्यायच्या आहेत। जसं की ही साईड थोडीशी मोठी झालेली आहे तर त्या आता प्रॉपर अशी दोन्ही सेम करून घेतलेले आहेत, म्हणजेच फिटिंग करताना आपल्याला अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही। तर आता आपण लावून घेणार आहोत स्लीव्ज। तर स्लीवचा सुद्धा इथं सेंटर पॉईंट इथं काढून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी स्लीव्ज आपल्याला नेहमी सेंटरपासूनच लावायचे आहेत। इथं बघू शकता की मी शोल्डरच्या अगदी सेंटरपासून इथं स्लीव्ज जी आहे तर ती लावत आहे। तर फ्रंटला थोडंसं आपला जो मासोळी आकार असतो फ्रंटला आपण थोडं कमी घेतो, स्लीव्जला अर्धा इंच डाऊन घेतो, तर तसं कटिंग करूनच मग आपण स्लीव्ज जे आहे इथं जोडत आहोत। एक साईड बघू शकता आपली परफेक्ट जी स्लीव्ज आहे तर ती जॉईंट झालेली आहे। तर कुठेही सुद्धा स्लीव्जला सुद्धा कापड कमी जास्त अजिबात झालेलं नाही। तर दुसरी साईड आता आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर एकदम व्यवस्थित आपली स्लीव्ज जी आहे ती अशी जोडलेली आहे ब्लाउजला। तर आता दोन्ही ज्या आपल्या स्लीव्ज आहेत तशा जोडून झालेल्या आहेत। तर आता आपण टाकणार आहोत फिटिंग। तर फिटिंगचं माप टाकायच्या अगोदर आपण हे असं सरळ बाजूने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आतल्या साईडला ज्यावेळी आपण फिटिंग मारतो तर त्यावेळी कापड जे आहे पूर्ण लॉक होतं। तर सरळ बाजूने एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे याला। आता आतल्या साईडला आपण काय करायचं आहे, याच्यावरती एक दाबटीप द्यायची आहे। तर दाबटीप सुद्धा आपण एकदम काटोकाट द्यायची आहेत। तर आता आपण ब्लाउज इथं फिटिंगचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। तर हात रुंदी जी आहे 6 इंच घेणार आहे, छाती 10 इंच घेणार आहे। तर छाती आपली 10 इंच इथं आलेली आहे आणि जी कमर आहे तर ती आपण घेणार आहोत इथं 8.5 इंच। तर इथं बघू शकता की आपली फिटिंगची जी टीप आहे तर ती एका लाईनीमध्ये आलेली आहे आणि मार्जिन जे आहे आपलं फुल्ल असं 1.5-2 इंचाचं मार्जिन जे आहे तर ते सुद्धा उरलेलं आहे। तर फिनिशिंग बघू शकता खूप छान असं आपलं फिटिंगचं फिनिशिंग सुद्धा आलेलं आहे। तर दोन्ही साईडला आपण असंच मार्किंग जे आहे तर ते करायचं आहे। तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या ब्लाऊजमध्ये तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर आपलं फिटिंग सुद्धा खूप छान असं आलेलं आहे बघू शकता आणि स्लीव सुद्धा एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे। तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते तुम्ही मला कमेंट करू शकता, तर मी नक्कीच त्यावरती एखादा छान असा व्हिडिओ जो आहे बनवेल। तर तुम्ही सुद्धा सांगितलेल्या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ब्लाऊज जे आहे फिटिंगला कसं बसलं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून